नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला चमचमीत आणि दाणेदार हलवा, गाजराचा हलवा कसा बनवायचा आणि अगदी झटपट असा हलवा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा। बरेच लोक व्हिडिओ बघतात पण लाईक आणि कमेंट अजिबात करत नाही। तर बघा, तर गाजर किसताना मी तुम्हाला दाखवल्याने 2 किलो गाजरं घेतली होती आणि ती अशा प्रकारे जाडसर किसून घेतली आहे। आणि त्यासाठी इथे मी छोटी एक वाटी तूप टाकलेले आहे। जर मोठा चमचा म्हणाल ना तर 2 चमचे, ज्या चमच्याने मी आता परतवत आहे ना तसे 2 मोठे चमचे तूप टाकलं होतं आणि त्यामध्ये गाजर आपल्याला परतवून घ्यायचं आहे। कमीत कमी 5 ते 6 मिनटं तुपामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण तूप हे गाजराला लागलं पाहिजे। त्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त गाजर परतवून घेतात ना तर त्यावेळेस गाजराचा जो हे असतो ना वास, तो कमी होतो आणि त्यानंतर आपल्याला कमी गॅस करून यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे। आणि त्यासाठी इथे मी साखर टाकली होती ऑलरेडी। साखर टाकून झालेली आहे। इथे दाखवण्यासाठी मी तुम्हाला साखर दाखवत आहे। फक्त अर्धी वाटी इथे मी साखर वापरलेली, 2 किलोसाठी फक्त अर्धा किलो म्हणजे पाव किलो साखर वापरलेली आहे। तर कमीत कमी साखरेमध्ये हा हलवा केलेला आहे, तरीही गोड कसा झालेला आहे तर ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल। आता साखर टाकल्यानंतर हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून शिजवत राहायचं आहे, मध्ये मध्ये झाकण काढायचं, बघायचं, परत हे ठेवायचं। असं तुम्हाला 10 ते 15 मिनटं करावं लागेल। तर जेणेकरून कमी गॅसवर करायचं मात्र। जेवढे तुम्ही कमी गॅसवर हलवा कराल ना तर तेवढा हलवा छान होतो। तर बघा, आता तूप सुटलेलं आहे हलव्याला, छान असं तूप सुटलं पाहिजे। पूर्ण साखर मुरल्यानंतर तूप सुटलं पाहिजे। तर मला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता पण अचानक लक्षात आलं की चला आपण बनवत तर आहोत तर व्हिडिओ पण बनवूया, म्हणून मध्ये मध्ये थोडंसं स्किप झालेलं आहे। गाजर किसताना तुम्हाला दाखवलेलं नाही, गाजर घेताना दाखवलं नाही। तर ते काही एवढं इम्पॉर्टंट नाही, कारण प्रत्येकाकडे गाजरं कसे असतात ते माहीत असतं। गावरान गाजरं घेतलेले आहे। तर इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काही काप घेतलेले आहे आणि मिल्क पावडर घेतली आहे अर्धी वाटी, ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आणि मी ड्रायफ्रूट कच्चेच घेतलेले आहे, तुम्ही इथे भाजून सुद्धा टाकू शकता। आता हे यामध्ये आता चांगलं मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होतं की लवकर आपला जो हलवा असतो ना तो कोरडा होतो। तर बऱ्याच वेळा आपण खवा टाकतो ना तर खव्याने काय होतं की कोरडा व्हायला थोडासा वेळ लागतो। दुसरा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे गाजर न किसता हलवा कसा बनवायचा, तर तो बनवलेला आहे। तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल। तर एक 5 ते 6 मिनटं तुम्हाला हे ड्रायफ्रूट टाकल्यानंतर कोरडं करायला लागेल। आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी घरची साय आहे ना दुधावरची, ती टाकलेली आहे। तर शक्यतो घरातलीच घ्यायची, ताजी असेल तर खूपच चांगलं, पण नसेल तर तुम्ही बाजारातली सुद्धा टाकू शकता इथे। आता इथे साय टाकल्यानंतर पुन्हा एक 5 ते 6 मिनटं आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे। इथे मात्र तुम्हाला गॅस फुल करायचा आहे, फुल गॅसवर पटकन कोरडं करून घ्यायचं आहे, कारण ऑलरेडी आपला हलवा हा शिजलेला आहे आणि छान असा दाणेदार सुद्धा झालेला आहे। गाजर जाड किसले होते पण त्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता चांगले स्मॅश झालेले आहे। त्याकरता त्या भरपूर वेळ आपल्याला हे शिजवायला लागतं छान। आणि केल्यानंतर एवढा हलवा मात्र आमच्या घरात एकच दिवसात फस्त केलेला आहे। इतका छान झाला होता ना, तर ते बघूनच असं खावंसं वाटत होता। तर असा कोरडा झाला पाहिजे कडेनी, पूर्ण कढई आपली कोरडी झाली पाहिजे म्हणजे आपला हलवा तयार झाला। आता इथे एक चमचा मी वेलची पावडर टाकलेली आहे, साखर टाकून दळून ठेवलेली आहे आणि थोडंसं जायफळ टाकायचं आहे। तर जायफळ किंवा वेलची यापैकी तुम्ही कुठलंही एकही टाकू शकता, दोन्ही आवडत असेल तर दोन्ही टाकू शकता। पण दोन्हींचं कॉम्बिनेशन मला आवडतं म्हणून मी दोन्ही टाकते नेहमीच। कुठल्याही गोड पदार्थ असतो त्याच्यात जायफळ पण टाकते आणि वेलची पण टाकते। तर बऱ्याच लोकांना काही लोकांना जायफळ आवडत नाही, काही लोकांना वेलची पूड आवडत नाही। तर दोन्हीपैकी कुठलंही तुम्ही एक टाकू शकता आणि अगदीच आवडत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल, पण त्यामुळे छान चव तर चांगलीच लागते, सुगंधही छान येतो। तर आता आपलं वेलची पूड टाकल्यानंतर अगदी फक्त 2 ते 3 मिनटं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच लगेचच गॅस बंद करायचा आहे।
तर छान असा दाणेदार आणि कोरडा झालेला आहे आपला हलवा. आता इथे आपण लगेचच गॅस बंद करूया. आणि त्यानंतर तुम्ही बघा इथे एका बाउलमध्ये मी इथे काढून घेतले आहे. किती छान चमक आलेली आहे. छान असं तूप तुम्हाला सुटल्यासारखं दिसेल, पण तूप काही जास्त वापरलेलं नाही इथे आपण. आणि छान असं काजूनी गार्निशिंग करून घेतली आहे. तर अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. असा गाजराचा हलवा नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.